उन्हाळा आणि कैरी यांचं जवळचं नातं, म्हणून आज आपण बनवणार आहे खास थंड थंडगार असं कैरीचे पन्हे. त्यासाठी आपण एक कुकरमध्ये खाली पाणी ठेवलं आहे आणि त्यात आपण कुकरच्या डब्यामध्ये 2 कैऱ्या उकळायला ठेवल्या. याच्या मी 7-8 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे. आता आपण कुकर उघडून बघू किती छान आपले कैऱ्या शिजल्या आहेत. हे बघा, आता आपण कैऱ्या ताटामध्ये घेऊन त्याची साल काढून घेऊ. हे बघा, अशी साल काढून घ्यायची सगळी. थोड्या थंड होऊ द्यायच्या कैऱ्या, नाही तर हाताला खूप चटके बसतात जोरात. हे बघा, माझ्या हाताला किती चटके बसत आहे बघा. हे बघा, असं आपण साल काढून घेतली. आता गर काढून घ्यायचं. याप्रमाणे मी सगळा गर काढून घेतला आहे. हे बघा, सगळा गर काढून घेतला आहे. आता मी हा गर पातेल्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, असं एका पातेल्यामध्ये आपल्याला मिक्स करायला टाकून घ्यायचं आहे. या गरमध्ये मी आता टाकणार आहे थंड पाणी. हे बघा पाणी. त्याचबरोबर मी टाकणार आहे अर्धा चमचा सोप पावडर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा साधं नमक, अर्धा चमचा सैंधव नमक, त्याचबरोबर साखर. तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडी जास्त टाका. मी साधारण 2 मोठे चमचे भरून पिठी साखर टाकली आहे. आता मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे बघा, असं छानपैकी मिक्स करून घेते मी. हे बघा, आता आपण सर्व करून घेऊ. सर्व करण्यासाठी मी पन्हं घेतलं आहे. त्याचबरोबर मी 2 तास सब्जाचं बी भिजवून घेतलं आहे. उन्हाळ्यात सब्जाचं बी खूप छान थंड असतं. त्याला आपण मस्त हलवून घेऊ. आणि अर्थातच पन्हं उन्हाळा म्हटलं की बर्फ आलंच. तर आता आपण टाकणार आहोत बर्फाचे तुकडे. हे बघा, मस्त. हे बघा, असं आपलं पन्हं छान तयार झालं आहे.